हाय गाइस. हसायला लागलं. हसं ना झालं मला इचिंग झाले चेहऱ्याला हा. रेड रेड. मी चांगलं दिसायला लागलो का नाही? हं? सांग की. दिसालाय ना. थँक्यू. काय सांगू काय आता हे नवीन चालू केलो. कॅमेराचा इश्यू नाही आला पाहिजे म्हणून मी एकदा चेक करायला लागलो. काय असू दे मी चालू करतो काय. बघा बॉडी चांगली आहे का म्हणजे आता वर्कआउट चालू केलं मी काय त्यामुळे दोन्ही सगळं अट अ टाईप असं माझ्या आयुष्यात मी असं टर्न करणार आहे ना. बॉडी फिटनेस आणि सोशल मीडिया माझं करिअर हे सगळ्यावर मी आता काय करणार आहे फोकस करणार. फोकस करणार आहे. त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट केला पाहिजे आहे का नाही? हाय हाय. माझा सपोर्ट इथं आहे. असं काही नाही हो. माझी सपोर्ट इथं आहे. सपोर्टिव्ह सगळ्या गोष्टीवर घरच्यात असू दे पर्सनल लाईफमध्ये असू दे किंवा सोशल मीडियामध्ये असू दे माझं सपोर्टिव्ह रोल इथं आहे. मी सपोर्ट केलं तर सगळं होतं माझं. मी पण असं विचार केला आहे की मी करून तर आमच्या साहेबांचं नाव नवीन यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फॉलो बोलून सवय लागली फॉलो करायची. आणि आता व्हिडिओ चालू झाला आहे तर तुम्हाला सांगतो की भरपूर जणांचा प्रश्न आहे मी ह्यांना साहेब का म्हणते की कुठं असा जॉब करतात गव्हर्नमेंट जॉब आहे. तर असं नाही गव्हर्नमेंट जॉबला असल्यावरच साहेब बोलतात असं वगैरे काही नाही. मी प्रेमानं बोलते. एक सवय झाली. निकनेम तुम्ही बाबू सोना मोना असं असतं तसं मी यांना साहेब बोलतोय. आणि राहिली गोष्ट तर आमचे साहेब मेकॅनिकल इंजिनियर आहेत. सगळ्यांना प्रश्न पडलेला काय जॉब करतात काय मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि आम्ही कॉर्पोरेट्स बिचारे. सो असं आहे. हे 2-3 क्वेश्चन सगळ्यात जास्त येतात की तू काय जॉब करतेस, तू वर्क फ्रॉम होम करतेस का? हो साहेब मेकॅनिकल इंजिनियर आहेत ते वर्क फ्रॉम होम नाही करत, ते ऑफिसला जातात. तुम्हाला ब्लॉग्समध्ये माहिती दिसत असेल. काय सांगत तुम्ही? तर असं आहे जॉब आम्ही दोघं पण करतो, वर्किंग आम्ही दोघं पण आहे. तरी पण परवडत नाही. खरंच परवडत नाही. म्हणलं काय आहे की लाईफमध्ये अशा थोड्या गोष्टी आहेत. मनाची भूक कधीच संपत नाही म्हणतात ना, तशातला प्रकार आहे. प्लीज माझा अवतार इग्नोर करा. कारण थोडासा आज मूड नाही आहे तयार व्हायचा. रोज किती तयार होणार. ॲक्च्युली तयार व्हायला पाहिजे घरी आपण राहतो तर, पण आज नाही आहे मूड तयार व्हायचा त्याच्यामुळे. सो आमचं नवीन चॅनल आहे. सो तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. आणि त्यानंतर ऑलमोस्ट मी क्वेश्चनचा आन्सर दिला. आणि माझी सासरवाडी कुठली आहे? माझी सासरवाडी बेळगाव नाही आहे. माझी सासरवाडी आहे दांडेलीच्या जवळ एक छोटूसं गाव आहे शिरगूर म्हणून. तिथले आहोत आम्ही म्हणजे आमचे साहेब. आणि माझं माहेर मी कोल्हापूरच म्हणेन आहे हळ्या, बट मी लहानाची मोठी आम्ही दोघं तिकडचेच आहे. फक्त राहायला आम्ही ऍक्च्युली इकडं आलं. मी बेळगावला आलो, पप्पा कोल्हापूरला गेले म्हणजे कामाच्या निमित्ताने सगळे. माझं माहेर कोल्हापूरच म्हणेन कारण ती जी वाईब आहे ती कुठंच नाही. आता तू लहानपासून मोठी झालीस म्हणजे तू तिथंच म्हणणार. हो गावी पण आमचं आहे ना, बट गावी रेअर, एकदम रेअर. आता तरी पूर्णच बंद झाले लग्न झाल्यापासून गावी म्हणजे. तर आमच्या नवीन ब्लॉगरचा हात दुखायला चालू झाला. हात भयंकर दुखतो त्याच्यामुळं. आणि सगळेजण नवीन घराची होम टूर मागतात. थोडंसं डेकोर करायचं आहे मला. अजून काहीच नाही केलेलं आहे तसं आहे. अजून काय केलेलं काय मागवलेलं नाही काय नाही. सगळ्यात बेस्ट जे डेकोर सामान मिळतात मिशोमध्ये मागवलं एक छोटंसं, बट आता चालू आहे. नाही हळूहळू मागवायचं का म्हणजे आपल्याला थोडा वेळ कसा आहे इथं राहिलं की आपल्याला समजून जाईल कारण इथं काय लावलं तर इथं चांगलं दिसेल. त्यामुळे आता काय इथं 2 प्रोडक्ट मागवले ते लावलेलं आहे. तुम्हाला आणि थोडे दिवस गेल्यानंतर समजेल की इथं आणि काय ॲड होणार आहे. भरपूर ॲड होणार आहे मला माहिती आहे. खरं काय आहे घरांच्या घरात ना चिपकू शकते फक्त बाकी काय नाही करू शकत. सो तो पाडलेला आहे आपल्याला नाही करायचा आपल्याला. त्यामुळे थोडंसं होमटूरसाठी थोडंसं वेट करावं. बाकी तुमच्या क्वेश्चन्स की तेच होते मी काय जॉब करतात सासर त्यांनी सांगितलं आम्ही राहते बेळगावला जिथे की अजूनही मला सेफ होणं थोडंसं आवडलं जाते. ऑब्वियसली कारण वयाच्या 24-25 वर्ष एका ठिकाणी काढणार लगेच. सो चला तर आजसाठी एवढं झालं. कामं भरपूर आहेत.
आणि आता कामं जे आपले आहेत रुटीन तेवढंच आपण करू. त्याच्यानंतर या छोट्याशा ब्लॉगला तुमचं खूप खूप प्रेम द्या. हो लाईक करा, त्यामुळे शेअर करा, अनेकदा सांगते सबस्क्राईब करा. साहेबांच्या चॅनलला करा, माझ्या राहू दे. मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये एवढ्याला छोटा ना. हां, पहिला स्टार्टिंगला छोटेच बनवायचे असतात. सो आणखीन तुमचे जर काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा, आम्ही सांगू. आणि तिथून पुढे तुम्हाला आमचे डेली ब्लॉग्स बघायला मिळतील. ते तुम्ही सपोर्ट द्या. आपले डेली ब्लॉग जे आहे डेली अपलोड होतील आणि तुम्हाला एंटरटेन करत राहायला लागतील. सो आजसाठी एवढंच, भेटूया त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. टाटा. काय नाही आहे, होईल थोडा वेळ लागेल, खरं करून टाक. थँक्यू.